चालेल तुला? आवडेल मला. या खुल्या क्षणी तो जीवा तुझाच गोडा. चालेल तुला? आवडेल मला. या खुल्या क्षणी तो जीवा तुझाच गोडा. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेबी प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनला. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले जे लेअर एक्स किंवा ग्रुप लिंक आहेत, लेअर आहेत, ब्लॅक PNG आणि अशा प्रकारे तुम्हाला रेक्टेंगल इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत. फक्त इथे तुमची इमेज रिप्लेस करून किंवा ॲड करून तुम्हाला इथं हा स्टेटस आहे तो क्रिएट करता येणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे की हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर सगळ्यात स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता मी मटेरियल दिलेलं आहे. तर मटेरियलमधील मॉडेल इमेज मी यूज करतो इथं, हे डेमोसाठी यूज करतोय. या जागी तुमचा इमेज ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा याची लेंथ 2.22 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता बघू शकता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर या इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर यापेक्षाही अजून फुल स्क्रीन करण्यासाठी मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन 3rd ऑप्शनवर क्लिक करून याची साईज अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इमेजवरती स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. आता सेट झाल्यानंतर काय करायचं आहे की या इमेज लेअरला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर बघू शकताय याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला व्हाईट PNG अशा प्रकारे एक दिलेला आहे. तो बघू शकता अशा प्रकारे राहणार आहे. तो सिम्पली काय करायचं ॲड करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर ब्लेंडिंगमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे लाईटनमध्ये जाऊन, लाईटनमध्ये नाही सिम्पली पहिल्या ऑप्शनला डार्कनमध्ये जाऊन मल्टिप्लाय हा जो पहिला ऑप्शन आहे तो मल्टिप्लाय ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तो बघू शकताय ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे. त्यानंतर डार्कनमध्ये जाऊन मल्टिप्लाय हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि याची लेंथ 2.22 पर्यंत घेऊन ही आपल्याला काय करायचं आहे त्या इमेज लेअरच्या वरती लॉंग प्रेस करून सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सेट झाल्यानंतर या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आणि शेकेबी इफेक्ट अशा प्रकारे एक दिलेला आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन तो त्या इमेज लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता पहिलं ॲनिमेशन आपलं क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 2.22 या सेकंदाची बीटमार्कवर येऊन तुम्ही या लेअरला ग्रुप 1 लेअर, ग्रुप 2, ग्रुप 3 आणि ग्रुप 4 हे लेअर बघू शकताय. तर यामध्ये तुमचा इमेज ॲड कसा करायचा त्यासाठी ग्रुप 1 लेअरवर पहिल्यांदा येऊन ग्रुप 1 लेअर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुमचा अशा प्रकारे इमेज ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर तो इमेज लेअर मधोमध घेऊन या चौकोनात तुमचा प्रॉपर इमेज सेट करायचा कमी जास्त करून बघू शकता अशा प्रकारे. आणि बॅक निघायचा आहे. बॅक निघाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. अशाच प्रकारे ग्रुप लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि दुसरा तुमचा इमेज ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर तो इमेज लेअर मधोमध घेऊन अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला याची साईज कमी करून अशा प्रकारे ही स्टेटस इथं बघू शकताय आपण सेट केलेला आहे. त्यानंतर बॅक निघून बघू शकताय सेकंड नंबरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे तुमचे प्रत्येक इमेज ॲड करून इथं आपल्याला मधोमध घ्यायचा आहे आणि प्रत्येक इमेज लेअर या बॉक्समध्ये किंवा आपण म्हणू शकता
अशा प्रकारे सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे। फक्त इमेज लेअर इथं सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येईल। सिम्पली बघू शकता आपण इथं इमेज ॲड केल्यानंतर अशा प्रकारे हे सेट करून घ्यायचे आहेत। तर 4th नंबरचा इमेज लेअर सेट झाल्यानंतर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।